हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय व्लॉग। माझ्या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या व्लॉगचा टॉपिक आहे शेअर मार्केट। थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आपण आज शेअर मार्केट बद्दल बोलणार आहोत। तर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं हे फायदेशीर आहे की नाही हे मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सने तुम्हाला सांगणार आहे। तर चला मग आपण बोलूया। मी माझ्या शेअर मार्केटच्या जर्नी बद्दल तुम्हाला सांगणार आहे। मी त्यामध्ये प्रॉफिट केला आहे का लॉस केला आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। इवन मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे ते। तुम्हाला असं वाटेल की ताई तुम्ही कुठे क्लासेस लावले होते का शेअर मार्केटसाठी? तर नाही, मी कुठेही क्लासेस लावले नव्हते। मला त्यामध्ये इंटरेस्ट होता म्हणून युट्यूबने मला भरपूर मदत केली। मी युट्यूबवर शेअर मार्केट बद्दलचे ब्लॉग्स होते ते सतत बघत होती। कोणत्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करायची याची माहिती घेत होती। सुरुवातीला जेव्हा मी धनींना सांगितलं की मला यामध्ये इंटरेस्ट आहे तर त्यावेळेस त्यांचं उत्तर होतं गरज नाही। म्हणजे तेच सांगतील नक्की काय होतं ते। सुरुवातीला माझं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला तिला नकार होता, कारण मी यापूर्वी खूप ऐकलेलं तर शेअर मार्केटमध्ये बऱ्याचशा लोकांना लॉस झालेला आहे। परंतु तिने मला खूप सारं इन्सिस्ट केलं आणि मी तयार झालो। त्यानंतर तिने इन्व्हेस्टमेंटसाठी किती पैसे लागतील असं तिला विचारलं, तर तिने सुरुवातीला थोडेच पैसे सांगितले आणि मी तिला ते पैसे दिले। परंतु त्या पैशांमध्ये तिने मला प्रॉफिट जसं जसं दाखवत गेले 20,000 30,000, त्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला का ही करू शकते शेअर मार्केट। आणि तिला मी आणखीन इन्व्हेस्टमेंटसाठी मदत केली आणि आज ती या इन्व्हेस्टमेंटमध्ये चांगला प्रॉफिट कमवते। त्यामुळे मला असं वाटते प्रत्येक स्त्रीने शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे। मी आता तुम्हाला माझा अकाउंट दाखवते की मी इन्व्हेस्टमेंट किती केली आणि त्याचा मला किती प्रॉफिट झालेला आहे। ही आहे माझी इन्व्हेस्टमेंट जी ग्रो वरती आहे। ग्रो ऍप वरती मी माझा अकाउंट खोललेला आहे। हे बघा, आतापर्यंत मी 1,51,000 यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे आणि याचा प्रॉफिट तुम्हाला दिसेल 85,000। जो याचा प्रॉफिट झाला हाच नाही तर माझा अजून एक अकाउंट आहे एंजल वन मध्ये माझी SIP पण चालू आहे। ती तुम्ही इवन 100 रुपयापासूनही चालू करू शकता। यामध्ये मी इन्व्हेस्ट केलेला आहे 2,73,000 रुपये, तुम्ही बघू शकता। आणि आज त्याचा प्रॉफिट किती आहे हा तुम्हीच बघा। आज त्याची अमाऊंट किती झालेली आहे आणि हे मी घरात बसल्या बसल्या केलेलं आहे। ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार केला, ऑब्विसली झिरो रिस्पॉन्स झिरो मनी। पण इच्छा खूप होती, करायची होती। धनींजवळ हट्ट केला की मला तुम्ही बघा मी कशी करते, ऍटलिस्ट तुम्ही बघा। लॉस झाला तरी एवढा होणार नाही, तुम्ही जास्त इन्व्हेस्ट करू नका। मग नंतर ते त्या गोष्टीसाठी तयार झाले आणि बोलले की मग तुला किती इन्व्हेस्टमेंट पाहिजे आहे, किती इन्व्हेस्ट करायचं आहे। सुरुवातीला मी काही मोठी रक्कम त्यात टाकली नाही। मी युट्यूबवर सर्च केलं, बघा 2 रुपयापासून ते 20,000 पर्यंत शेअर्स मिळतात। आपण आपल्या बजेटनुसार ते घेतले पाहिजे। माझं हे मत आहे की मुलांपासून लहान म्हणजे अगदी 20-22 वर्षाच्या मुलींपासूनही त्यांनी या जर्नीला सुरुवात केली पाहिजे। घरगुती महिला ज्या बाहेर जाऊन काम करू शकत नाही पण काहीतरी करण्याची इच्छा आहे, आपण आणि त्यांच्यापेक्षा जास्त मनी मॅनेजमेंट हे कोणालाही येणार नाही, हे माझं तरी मत आहे की 10 रुपयामधले 2 रुपये कुठेतरी लपून ठेवायचे आणि गरजेच्या वेळेस ते कामी येतील याचा विचार करायचा। ही मनी मॅनेजमेंट ही फक्त घरच्या बायकाच करू शकतात, तर त्याही यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात। तर याच्यासाठी एंजल वन, ग्रो, झिरोडा असे बरेच काही ऍप्स आहेत, ते तुम्ही युट्यूबवर सर्च करा, तुम्हाला कळेलच। इन्व्हेस्ट करणं अगदी इझी आहे, त्याचं प्रोसेस आहे आपला अकाउंट त्याच्यामध्ये ओपन करण्याचा। जर अकाउंट ओपन झाला, सुरुवात तुम्ही इवन 100 रुपयापासून करू शकता। आपण घरात जे पैसे जमा करतो ते वाढत नाही, पैशाची व्हॅल्यू ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे। एकेकाळी 10 रुपयाला जे महत्व होतं ते तुम्हालाही माहिती आहे, आज ते महत्व त्या 10 रुपयाला नाहीये। इवन 1,000 रुपये घेऊन मार्केटमध्ये गेलात ना तर कसे संपतील आपल्याला समजणार नाही। तर या अशा काळामध्ये आपल्या पैशांना आपण कामाला लावलं पाहिजे। सुरुवात मी छोट्या छोट्या स्टॉक पासून केली। इवन माझ्याकडे 5-10 रुपयाचे देखील स्टॉक्स आहेत। मोठे मोठे स्टॉक्स म्हटलं की टाटा, नेस्ले, महिंद्रा या सगळ्या ज्या मोठ्या कंपनी आहेत ना, हे सगळ्यांचे स्टॉक्स हे मोठे असतात। जर कोणालाही इंटरेस्ट असेल ना, ते मी म्हणेन तुम्ही युट्यूब वरती बघा, तुम्ही सर्च करा, नक्कीच यामध्ये फायदा होईल। हा व्लॉग बनवण्याचं कारणच हा आहे
की शेअर मार्केट बद्दल माझं जे नॉलेज आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं हे फायदेशीर आहे. हा, मार्केट हा वेळोवेळी खाली जातो, वर जातो, टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. फक्त आपण धीर धरला पाहिजे. खाली गेलेला मार्केट हा वरती जाणारच आहे. स्त्रियांनी याबद्दल माहिती घेतली पाहिजे आणि ही काळाची गरज आहे, हे असं माझं मत आहे. मुलांनी, बायकांनी, माणसांनी सर्वांनीच यामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. माझ्या मनात एक शंका पण सुद्धा होती पूर्वी का माझ्या मिसेसने कोणता कोर्स सुद्धा केला नाही कोणत्या गोष्टीची माहिती घेतली तर ती कसं शेअर मार्केट करेल. परंतु तिने ते आज सक्सेस करून दाखवलं, त्यामुळे मला तिचा खूप अभिमान वाटतोय. आणि मध्ये तर ऍक्च्युली मी पण कधी कधी ना अशी घाबरते की बस झाला आता इन्व्हेस्टमेंट, म्हणजे कदाचित लॉस झाला तर काय होईल. इतकी प्रॉफिट आहे नाही असं नाही, तुम्हाला दाखवलेलं आहे. पण खरोखर त्यावेळेस धनी मला पूर्णपणे सपोर्ट करतात की तू टेन्शन घेऊ नको, मी आहे. म्हणजे हा एक शब्द मी आहे आपल्याला ना कोणाशी, म्हणजे मी म्हणेन अख्ख्या जगाशी लढायला आपल्याला हा एक शब्द फारसा आहे की मी आहे, तू टेन्शन घेऊ नको. आणि थँक्यू सो मच. जर आजचा ब्लॉग तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या अर्धांगींवर, स्त्रियांवर विश्वास ठेवा आणि त्यांना इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मदत करा. धन्यवाद.